माध्यमातून SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि SK एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेवढ्या येणाऱ्या स्पर्धा आहेत त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भावळे संघाला शेवटची विनंती आहे, आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्या. ही मॅच एक रफ अँड टफ मॅच असेल असं वाटतंय. खरं तर भविष्यवाणी करू नये क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण बऱ्याचदा सामने एकतर्फी देखील होतात. परंतु अपेक्षा आहे सर्व क्रिकेट रसिकांना की हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत जाईल, कारण दोन्हीही बॅलन्स संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत आणि विशेष म्हणजे नवोदित खेळाडू, युवा खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन संघ आहेत. तर काय घडतंय पहिल्या सत्रामध्ये या सामन्यामध्ये हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, कुकसे गावचा बुलंद पहाडी आवाज योगेश पाटील. धन्यवाद अजय गरत. अतिशय चांगल्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्व सामने जर पाहिले तर आपण ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहतोय. कारण ही 6 दिवसांची स्पर्धा आहे. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये आपण असोसिएशनचे जे संघ आहेत ते खेळताना पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढील 2 दिवसामध्ये अर्थात असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघांना आज आपण स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि जो शेवटचा दिवस आहे सुपर सॅटर्डे, त्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच प्री क्वार्टर सामने, क्वार्टर फायनल सामने, सेमीफायनल आणि मेगा फायनल असे तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतील. तर आजच्या दिवसातील पहिल्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील ही 5वी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आई खंडेश्वर प्रतिष्ठान भावाले विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स साबत अशी मॅच तुम्ही पाहणार आहात. साबत संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि भावाले संघाला फलंदाजीसाठी मात्र प्राचार्य केलेला आहे. एकविरा स्पोर्ट्स साबत संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि साबत संघाच्या गोलंदाजांना जर एखाद्या गोलंदाजी विकेट सॅट्रिक पूर्ण केली तर साबत ग्राम पंचायतीचे विद्यमान सदस्य रामदास दलवी यासकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. आमचे साडू रामकृष्ण काकडे हे सुद्धा मात्र भरपूर या स्पर्धेसाठी मेहनत करत आहेत दिवस रात्र आणि त्यांचा सुद्धा शेड्यूल जर पाहता भरपूर बिझी आहे अनेक क्षेत्रामध्ये. तर सलामी जोडी आपल्याला किलपट्टीवर पाहायला मिळते अविनाश आणि राहुल आणि आपल्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज अजय. एक अजय आमच्यापासून थोडंसं दूर जातात, थोडंसं ब्रेक घेत असताना, परंतु हा अजय पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी ते मात्र साकारेल. उरतो विकेट इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूचा मात्र चांगल्या प्रकारे पाठलाग कव्हर पॉईंटच्या दिशेने. पहिल्याच चेंडूवर चांगला स्ट्रोक पाहायला आपल्याला फलंदाज अविनाशच्या बॅटमधून आपलं वैयक्तिक खातं उघडतं आणि संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन करतोय 2 धाब्याने. चांगली सुरुवात आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे संघाच्या माध्यमातून. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच, भरपूर लॉंग रनअप आहे. गोलंदाज अजयचा आपण विचार केला तर इथे मात्र पहा पहिल्या चेंडूवर 2 धावा नक्कीच केल्या, परंतु हा चेंडू अतिशय जबरदस्त ट्रॅक केला आहे. थोडंसं डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली आणि त्या चेंडूवर मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होताना आपण पाहिलं. तर पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणार आहे जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा बी विरुद्ध यज्ञिका स्पोर्ट बी. दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे. बी वर्सेस बी असा तुम्हाला बॅटल पाहायला मिळेल, परंतु कोणत्या संघाचा एक परफॉर्मन्स पाहायला मिळेल हे सुद्धा पाहायला विसरू नका. इथे मात्र पहा चेंडू कार्पेटिसाने मात्र स्ट्राईक कव्हरकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता, थोडीशी मिसफिल्ड नक्कीच झाली, परंतु या ठिकाणी फक्त फलंदाज 1 धाव इथे मात्र पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली होती. सन्माननीय सीतारामजी म्हात्रे याचकडे सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयात कॅश प्राइज दिला जाणार आहे. बक्षिसांचा वर्षाव आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी शॉट कव्हर पॉईंटकडे मात्र 1 धाव पूर्ण केली. चांगली सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी गोलंदाज अजय आपल्या संघाला देत असताना
आपण जर पाहिलं तर फक्त 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. फलंदाजांना एक संधी असते की मोठे फटके तुम्ही खेळू शकता. इथे मात्र यावेळी थोडासा चेंडू वेल हवेत होता, परंतु या ठिकाणी चेंडू गॅप मधून फायर झाला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी सावकार. केपी अर्थात कैलास पाटील, बाला, स्वप्नील आणि दामू यांच्या माध्यमातून सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि एम डी यांच्यासाठी मात्र भरपूर त्यांनी कौतुक केले आहे स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. इनपिटा डोक्यावर चेंडू अतिशय वेगाने मात्र ठिकाणी ट्रॅव्हल झाला आहे. बॅक टू बॅक दुसरा दबदार चौकार पाहतोय आपण फलंदाज अविनाशच्या बॅटमधून. कैलास पाटील, लखन पाटील, खंडू पाटील आणि संजय स्पोर्ट सावध यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खास करून एम डी यांच्यासाठी मात्र भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी शिव आगमन झालेला या परिसरातील एक उत्कृष्ट ऑर्गन मास्टर मिस्टर बिपिन म्हात्रे आणि त्यांच्या समवेत आहेत बाहुबली क्रिकेटर अजय पारदी. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर असोसिएशनच्या जे व्यतिरिक्त संघ आहेत त्या संघांमध्ये संजय स्पोर्ट सावध संघ असेल, जय हिंद देवरू संघ असेल, या संघांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. कारण संजय स्पोर्ट सावध संघाचा विचार केला तर ही स्पर्धा त्यांनी 2 वेळा जिंकलेली आहे, पण त्या संघाला सुद्धा आपण खेळताना पाहणार आहोत. आणि जामपाडे गावचे उद्योजक सन्मान्य गुरुनाथ फिरंगणे यांचा सुद्धा इथे मात्र शिबाग बनलेला आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण बिनबाद 12. दुसऱ्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करेल राज उर्फ दामू. याच्यासाठी भरपूर काही शुभेच्छा आलेल्या आहेत कैलास पाटील, बाला आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून. इथे मात्र पहा सुंदर चेंडू पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी थोडीशी एसटी रक्षकाकडून चूक पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेला आहे. पंचांचा बायचा इशारा पाहायला मिळतोय. चांगला चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाज दामूने. राज उर्फ दामू या नावाने मात्र हा खूप लौकिक खेळाडू आहे. इथे मात्र हा ट्रॅकर लेंथ ओळखली आणि चेंडूची वाट लावली. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट. हा येतो दमदार षटकार. काय जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला आपल्याला. अतिशय चांगल्या प्रकारे मात्र हा एक्झिक्युटिव्ह शॉट पाहायला मिळाला. अगदी अखुटप्पाचा चेंडू अर्ध्या खिलपट्टीवर मात्र या ठिकाणी लेन पाहायला मिळाली गोलंदाज दामूच्या माध्यमातून. आणि मात्र राहुलने त्या चेंडूची मात्र वाट पाहिली आणि वाट सुद्धा लावली. पहिला बिग हिट. पहिल्या 2 चौकार पहिले आपण अविनाशच्या बॅटमधून, त्यानंतर राहुलच्या बॅटमधून आपण षटकार पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय खूपच वेग धावफलकावर पकडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाली संघला आपण या मॅच मध्ये पाहतोय. इथे मात्र पहा फुलटा चेंडू, खूपच चांगला ड्राईव्ह, अगदी क्लासिकल स्ट्रोक. डीप कव्हर पॉइंटला चेंडू जाऊन चिडतोय, फाडतोय. अजून एक दर्शनीय स्ट्रोक, चौकार. एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळाडू सज्ज होते, परंतु त्यांना मात्र चेंडू अडवण्याची मात्र संधी सुद्धा मात्र उपलब्ध झाली नाही. एवढा वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. अतिशय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात आणि चांगली पार्टनरशिप अविनाश आणि राहुल यांच्या माध्यमातून पाहायला म्हणतोय. धावसंख्या पाहू शकता आपण बिनबाद 23. दामू थोडंसं मागणं ठरत असताना इथे मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा फटका पाहायला म्हणतोय. वाईट मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे, चांगली फेकी, परंतु फलंदाजाने मात्र 2 धावा पूर्ण केल्या. परवीन आमच्या
समोरच्या कक्षासमोर आले होते की आमच्या संघाच्या पुढे तुम्ही सी नाव टाकू नका, कारण सी नाव म्हटलं तर मात्र कुठे आमचा परफॉर्मन्स खालावतोय. परंतु प्रवीण तुमच्या माध्यमातून माहितीसाठी आज आम्ही सी टाकला नाही आणि त्याचमुळे मात्र तुमच्या खेळाडूमध्ये एक नवीन बहार आपल्याला पाहायला मिळते. खूपच छान फटकेबाजी आज या मॅचमध्ये आपल्याला या दोन्ही फलंदाजाकडनं पाहायला मिळते. इथे मात्र पहा इनफिल्डच्या डोक्यानं पुन्हा आता फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट चेंडूनंतर मात्र धावसंख्या आपल्याला स्थिरावली पाहायला मिळते. यानंतर दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. यज्ञिका स्पोर्ट बी विरुद्ध जांभूलपडा बी या दोन संघामध्ये ही मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र ऑन साईडला फटका तर खूपच छान आहे, परंतु चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. एखादा वेळी आपण पाहतो की डेंजर झोन असतो या, परंतु या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर डिक्लेअर झोन आहे. तुम्ही किती मोठा फटका त्या दिशेने केला तर तुम्हाला फक्त एकच धाव पाहायला मिळेल. तर 2 षटकांची इथे मात्र समाप्ती पाहायला मिळाली. 26 धावा स्कोर करो. पहिल्या षटकामध्ये पाहिले तर 12 धावा गोलंदाज अजयने खर्च केल्या आणि आपण राज उर्फ दामूचा विचार केला तर 14 धावा खर्च केल्या. भरपूर त्याच्यासाठी शुभेच्छा आल्या होत्या केपी, बाला, स्वप्नील यांच्या माध्यमातून, परंतु हवं तशी तो गोलंदाजी करू शकला नाही. कुठेतरी विकेटची आवश्यकता आहे. आता मात्र आई एकविरा स्पोर्ट साबा संघाचा आपण जर विचार केला तर भरपूर क्रीडा रसिक आमच्या समित ऑनलाईन जोडलेल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. या एमडी आणि या स्पर्धेचे आयोजक संतोषजी काकडे यांच्या माध्यमातून सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला खेळाला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ तुम्ही दौडू नका, कारण महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार फक्त आम्हाला 1 वाजेपर्यंतच परवानगी आहे आणि 1 वाजेपर्यंत आम्हाला शेड्यूल आज पूर्ण करायचं आहे. याची सर्व संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. फक्त 20 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे साबस संघ, आणि आतापर्यंत तुम्ही या 2 षटकांसाठी 12 मिनिटं खर्च केलेली आहेत. 8 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत 2 षटकांसाठी. भरपूर काही या स्पर्धेमध्ये आपल्याला या हंगामामध्ये बदल पाहायला मिळाला. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी कोविड-19च्या मुळे स्पर्धा होईल का नाही हा प्रश्न सुद्धा आम्हाला पडला होता, परंतु एमडी साहेब त्याचबरोबर संतोष काकडे साहेबांनी एक मात्र मीटिंग लावली आणि त्यानंतर मात्र घोषणा केली की मात्र ही स्पर्धा होईल. नक्कीच नक्कीच स्पर्धा लेट आहे परंतु ग्रेट आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु आम्हाला गर्व आहे की अशा पद्धतीचं आम्हाला या हंगामामध्ये स्पर्धा पाहायला या डे नाईटच्या स्वरूपात आणि या प्रथम क्रमांकासाठी बाईक दिली जाणार आहे. भरपूर काही बदल पाहायला मिळालं. बदल होणं कालाची गरज आहे. इथे मात्र फटका अतिशय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू काढला आहे. हा इथं दमदार षटकार. नक्कीच नक्कीच चेंडूला मात्र धक्क्याला लावला, परंतु आमचे पंच कृष्णगिरी सरांची काय आपल्याला अदा पाहायला मिळाली. जबरदस्त पंचगिरी. सर्वांची मन खेचून घेतली जातात अशा प्रकारचं आपल्याला पंचगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. चेंडूला थोडीशी आपटी दिली, परंतु या ठिकाणी पहा लेंथ कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली होती, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक डिक्लेअर झोनमध्ये चेंडू कधी जातो याची वाट पाहत राहिला आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता मात्र पाहूया पंचांच्या इशाऱ्याची आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रतीक्षा करणार आहोत. आणि पाहूया या फटक्यावर किती धावा असतील. 3 धावा. यस, म्हणजे आपण एखाद्या वेळी शिकारी करण्यासाठी जातोय आणि आपण वाट पाहतो की या जाल्यामध्ये कधी हा एखादा प्राणी अडकेल अशी आपण वाट पाहतोय, परंतु या ठिकाणी कुठेतरी चुकीची क्षेत्ररक्षक मित्र म्हणेन चेंडूला नक्कीच या अगोदरच पकडणं गरजेचं होतं, जेणेकरून एकच धाव इथे मात्र कधी खर्च झाली असती, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता या ठिकाणी, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाऊन पडतो एका धाबेसाठी. धावसंख्या आता मात्र पाहू शकता आपण पुढे जात असताना बिनबाद 36 धावा. काय जबरदस्त परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाने साकारला आणि आज आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले संघ या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी करतोय. महाशिवरात्री जवळ आलेली आहे, परंतु नक्कीच खंडेश्वरी या ठिकाणी मात्र दर्शन घेण्यासाठी परवानगी असेल की नाही या संघाला मात्र विचारावं लागेल. इथे मात्र अभिष टाइम फटका चेंडू हवेत आहे, झेल उडण्याची संभावना नाकारता येणार नाही. इट इज गॉन. फलंदाज पहिला इथे मात्र बाद होता आहे भावाले संघाचा राहुल. बॅक टू द आउट.
भरपूर वेळ चेंडू हवेत होता आणि मात्र भावेशने सांगितलं की माझ्याकडनं ही चूक होणार नाही, कारण कुठेतरी आम्हाला एखाद्या विकेटची आवश्यकता आहे आणि तो विकेट्स मात्र प्राप्त करून दिला गोलंदाज ऋतिकने. अविनाश बाद होण्यापूर्वी, माफ कर, राहुल बाद झाला. एकूण 23 धावा त्याच्या बॅटमधून पाहिलं, 10 चेंडू सामोरे गेला, 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश त्याच्या इनिंग्समध्ये आपण पाहिलं. खूपच छानपैकी फलंदाजी साकारली आणि टाळ्यांच्या गजराने त्याचं खेळाडू कक्षामध्ये स्वागत केलं सर्व खेळाडूंनी. इथे मात्र लेन चुकीची आहे, कारण डाबेची सोडून मात्र चेंडू या ठिकाणी निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा आणि एक डिक्लेअर धाव 1+1 नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा बी विरुद्ध यतिका स्पोर्ट बी. एका बाजूला असेल मनोहर केणे यांचा संघ, तर दुसरीकडे असेल गुरुनाथ फिरांगण यांचा संघ. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. धावसंख्या पाहू शकता आपण 38, लॉस ऑफ 1 विकेट्स. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले. कुठं पता चेंडू, इथे मात्र फोर्सिंग स्ट्रोक, खूपच छान फटका, मिड ऑफला बीट केला आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल डीप लॉंग ऑफच्या दिशेने. अगदी आमचे कॅमेरामॅन आतिश मागे येणं सलामी देणारा हा दर्शनीय स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू DJ AM. जबरदस्त साऊंड सिस्टीम, चांगला सिलेक्शन, चांगला कलेक्शन आपल्या डीजीच्या तालावर. नक्कीच क्रीडा रसिकांना मात्र ठिकाणी मनमोहित करताना आपण पाहतोय. आज शेड्यूल त्यांचं बिझी आहे, हरकत नाही, ही रात्र आहे. अतिशय जबरदस्त फटकेबाजी विनाशकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आले होते आणि काय जबरदस्त फटंदाजी, मात्र चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. आता मात्र पहा, थोडंसं प्रेशर पाहायला मिळते गोलंदाज ऋतिकवर. 1 विकेट त्यांनी नक्कीच प्राप्त केली, परंतु असं वाटलं की विकेट्स प्राप्त केल्यानंतर थोडंसं गोलंदाजामध्ये अजून काहीतरी मात्र चांगली चेंडूची फिकी पाहायला मिळेल, परंतु थोडंसं त्यांनी प्रेशर पाहायला मिळेल. जास्त कारण एक चौकार त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. षटकाराने मग सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली, परंतु आता कुठेतरी हा षटक एकविरा स्पोर्ट सावध संघाचा विचार केला तर महागडं पाहायला मिळतोय. इथे मात्र एच चेंडू मात्र गल्लीमधून फरार होईल डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. नक्की ज्या वेळी या क्रीडानगरीवर एखाद्या स्पर्धा होत असतात, त्या स्पर्धेमध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडू भरपूर जात असतात, कारण हा फुल प्लेज ग्राउंड नाही. तर स्टँडच्या पाठीमागे कोणतीही सीमारेषा आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हाला जर धाबा जोडायची असेल तर 20 शकलमध्ये, अर्थात स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, पॉईंट, या दिशेने तुम्हाला मात्र फटके खेळावे लागतील. त्यावेळी तुम्ही एखाद्या संघासमोर एक मोठी धावसंख्या उभी करू शकता आणि अशा रीतीने 3 षटकांच्या नंतर धावसंख्या आपण पाहू शकता. 1 गडी बाद 44 धावा. काय जबरदस्त फटकेबाजी, नाणेपैकी गमावली होती एक खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले संघाने, परंतु फलंदाजाने खूपच छानपैकी कार्य आपल्या संघासाठी मात्र केलं आहे. पहा, या स्पर्धेसाठी अपार मेहनत करणारे आमचे जग्याबाई यांचा सुद्धा अश्रू आगमन झाला आहे. आपण म्हणतो की गजा नाही तर मजा नाही, परंतु मी तर MD ची स्पर्धा ज्यावेळी असते तिथे जग्या नाही तर मजा नाही असं म्हणायला हरकत नाही. चौथ्या षटकात सुरुवात केली गोलंदाज वैभवने आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. पहिल्या डावातील शेवटचं षटक, पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली सुरुवात करतोय आपल्या षटकाला, परंतु कुठेतरी ज्या धावा वेगाने येतात त्या धावांवर मात्र कुठेतरी ब्रेक लावावा लागेल, लगाम लावावा लागेल. इथे मात्र पहा, चेंज ऑफ पेस, थोडासा चेंडूमध्ये वेग कमी केला आणि त्या वेगामध्ये मात्र फलंदाज बीट होतोय. चांगली गोलंदाजी आणि नक्कीच चेंडू बॅटला ब्रश करून मात्र ठिकाणी ट्रॅव्हल झाला आहे, झेल ड्रॉप झाला आहे प्रेक्षकाच्या माध्यमातून. हा चेंडू सुद्धा मात्र ठिकाणी स्लोअर गतीचा होता, परंतु याकडे मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला आणि अजून एक इथे मात्र शॉर्ट पॉईंट कडे झेल ड्राफ्ट झाला आहे. आपण भरपूर काही
प्रकारच्या शुभेच्छा पाहत असतो परंतु या ठिकाणी शुभेच्छा खास आलेल्या आहेत क्लीन अँड क्लिअरिटी अर्थात SK एंटरटेनमेंटसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत भादानगावचे उद्योजक मिस्टर प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून धन्यवाद प्रवीण जाधव तुमचं तर मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय तुमच्या शुभेच्छा नक्कीच आमचे किरणजी थले शंकरजी गुलवी यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील इथे मात्र पहा चेंडू याने अगोदरच मात्र ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन केलं होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र बॅट आणि चेंडूमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही तिन्ही षटकाच्या तुलनेनुसार दिनेश हा षटक कुठेतरी चांगला पाहायला मिळतोय कारण एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे 4 चेंडूची फेकी केली आहे गोलंदाज वैभवने चांगली गोलंदाजी एखाद्या कमबॅक षटकाची आवश्यकता होती सावध संघाला तो कमबॅक षटक इथे मात्र वैभवकडनं पाहायला मिळतोय इथे मात्र पहा पुन्हा एकदा मात्र चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झाला आहे फक्त एकच धाव या फटक्यावर तुम्हाला पाहायला मिळेल अजूनही एकही संघाचा कर्णधार इथे मात्र आला नाही ज्या संघाचा कर्णधार मात्र या ठिकाणी लेट रिपोर्टिंग करेल यस महेंद्र ठिकाणी आपला टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे खूप मोठे चाहते आहेत परंतु त्यांची नक्की मैदानाच्या आतमध्ये कामगिरी का असते हे मला अजूनही कळालं नाही आणि कधी कधी एखादा जर गोलंदाज शॉट असला तर मात्र ती गोलंदाजी मात्र सुद्धा करत असतात आणि जे जादूगर आहेत शरीरसृष्टी पाहिलं तर अगदी जाडजूड आहे परंतु गोलंदाजी मात्र चांगल्या प्रकारची करत असतात शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग्स मधील आणि या षटकातील डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि जबरदस्त षटकाची समाप्ती इथे मात्र आपण पाहतोय वैभवचं कौतुक करावं तेवढं कमी फक्त 2 धावा त्यांनी आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 46 आणि हा सामना जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असणार आहे आई एकविरा स्पोर्ट साबत संघाला तर दोन्ही संघामध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत तर ही नाणेफेकी करण्यासाठी आपले या परिसरात एक उत्कृष्ट ऑर्गन मास्टर मिस्टर बिपिन म्हात्रे आणि अजय पारधी या आपण दोघेही टॉस बॉक्समध्ये आपला शुभ असते आपण नाणेफेकी करूया जांभूळपाडा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि या 2 हस्ती आपल्याला पाहायला मिळतात जांभूळपाडा गावातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे तर एक जबरदस्त ऑर्गन मास्टर आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत तर आपण नाणं पाहू शकता एका बाजूला आहे MD ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आहे सरपंच चषक तर दोन मी तुम्हाला एक कॉल द्या आहे मिस्टर बिपिन म्हात्रे यांना विनंती आहे की आपण टॉस करायचा आहे सरपंच चषकाची मागणी केलेली आहे परंतु टॉस थोडंसं आमच्यापासून दूर जात असताना आणि आलेला आहे MD ग्रुप तर ही नाणेफेकी जिंकलेली आहे यज्ञिका स्पोर्ट आमने 20 संघाने टॉस विनिंगसाठी ट्रॉफीज आहे शिंगोले साहेब आपण ती ट्रॉफी घेऊन यायचं आहे लगेचच वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे आणि आपण टॉस विनिंगसाठी जे कॅप्टन आहेत त्यांना आपण ही ट्रॉफी देणार आहोत मी अजय पारधी यांना विनंती करतोय की आपला शुभ असते आपण टॉस विनिंग कॅप्टनला ट्रॉफी देणार आहात एक चांगली संकल्पना आहे कोणी निराश होणार नाही या स्पर्धेमध्ये ही विनंती करतोय आता मात्र आपण जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे आपण टॉस जिंकला या नाईटमध्ये खेळतात तर या स्पर्धेसाठी काय रणनीती तुम्ही केलेली आहे आमचं प्लॅनिंग गुपित प्लॅनिंग आहे क्या बात आहे म्हणजे बंद लिफाफामध्ये प्लॅनिंग आहे तर टॉस जिंकलेला आहे फलंदाजी करणार की गोलंदाजी परंतु हा तुम्हाला प्लॅन ओपन करावाच लागेल गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार 30-35 आणि एक महत्त्वाचा प्रश्न या स्पर्धेसाठी काही 2 शब्द मनगुत व्यक्त करणार तुम्ही आयोजन एकदम मस्त आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी जास्तच चांगली आहे म्हणजे नाईटला चान्स दिल्याबद्दल माझ्या मुलं जे बाहेर होती त्यांना पण खेळण्याची चान्स दिली आम्ही नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा टॉस तुम्ही गमावलेला आहे फलंदाजी करायची आहे किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार 40+ आणि कोणत्या खेळाडूकडून तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत आहे गजानन आहे गुरुनाथ आहे सचिन आहे यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहे मी भरपूर सामने तुमचे पाहिलेले आहेत सचिन म्हात्रेकडनं मात्र ज्या तुम्हाला अपेक्षा आहेत तो अपेक्षा पूर्ण करत नाही याचं कारण काय आहे कारण का तो आपल्या घरच्या मैदानावर खूप चांगला खेळतो पण इथे आल्यानंतर तो काय नाईटच्या क्रिकेटमध्ये तो फेल देतो
परंतु क्रिकेटचा खेळ म्हणजे जो प्रेशरला जुगारेल तोच संघ एखाद्या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करू शकतो. तर या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा आहेत? त्याच्याकडनं मी चांगली बॅटिंग करण्याची अपेक्षा करतो. आणि तुमच्याकडे काय सांगाल अपेक्षा? मी या वेळेला 1 डाऊनला तरी उतरणार आहे. तर नक्की तुमच्याकडे सुद्धा चांगला खेळ होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. इथं मित्रांनो टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला यदनिका स्पोर्ट बीच संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि जांभूळपाडा बीच संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला आहे. बॅक टू द कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत MD स्पोर्ट्स आमनेपाडा आयोजित सरपंच चषक 2021 मध्ये. जाऊया आपण चालू असलेल्या मॅचकडे. आई एकविरा सावध संघासमोर मोठं टार्गेट. 4 षटकांमध्ये 47 धावा त्यांना विजयासाठी बनवायच्या आहेत. खरं तर शेवटचं षटक भावाळी संघाच्या डावामध्ये अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. वैभवच्या माध्यमातून कुठेतरी त्याने मोमेंटम दिलेलं आहे सावध संघाला. ते मोमेंटम घेऊन फलंदाजांना आता सुरुवात करावी लागणार आहे. सलामीवीर खेळपट्टीवर रुपेश आणि राज. रुपेश डावखुरा शैलीदार फलंदाज आहे आणि चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. राजमध्ये देखील क्षमता आहे, मोठमोठे प्रहार करू शकतो. पहिले षटक घेऊन गोलंदाज अविनाश ज्याने चांगली बॅटिंग केली, 18 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन राहुलने 23 धावांची चांगली खेळी साकारली भावाळी टीमच्या माध्यमातून. 47चं टार्गेट. पहिला बॉल फुल टॉस आहे. स्विंग केलाय ऑन साईडला. बॉल हवेत. थोडासा मिसटाईम स्ट्रोक. चेंडूच्या खाली फिल्डर आणि झेल टिपला जातोय. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. आहे सर्कलचा नियम नाही आहे, आपण जाऊ शकता. आणि नवीन फलंदाजाने लगेच मैदानात प्रवेश करायचा आहे. तर पहिल्याच बॉलवर मोठा धक्का लागलाय आई एकविरा सावध संघाला. खरं तर कमजोर बॉल होता, हिटनी बॉल होता. आउट ऑफ द पार्क चेंडू पाठवण्याचा प्रयत्न झाला देखील रुपेशच्या माध्यमातून, मात्र मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि विदेशनं डीप मिड विकेटला कुठलीही चूक केली नाही. खूप चांगलं अँटिसिपेशन विदेशच्या माध्यमातून स्वतःच्या डावीकडे जात त्यानं हा झेल समाप्त केलाय. तर पहिल्याच बॉलवर यश मिळालेलं आहे गोलंदाज अविनाशला. लकी देखील ठरलाय गोलंदाज असं म्हणता येईल, कारण फुलटॉस बॉलवर त्याने विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅट्समन अजय आलाय. भरपूर यंगस्टर्स दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन संघ सध्या आपापसात भेटत आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही बॅट्समन राजला. चांगली सुरुवात फार महत्त्वाची आहे. चांगली सुरुवात जर झाली नाही तर मात्र 47 धावांचा पाठलाग करणं फारच कठीण असणार आहे. आणि फार कमी आपण मॅचेसमध्ये पाहिलेलं आहे या मैदानावर 40+ धावसंख्या चेस झालेली आहे. या स्पर्धेमध्ये देखील तेच आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. तिसऱ्यांदा आज 40+चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा पहा, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू आणि बॅटमध्ये आता सोशल डिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आम्ही क्रिकेट रसिकांना विनंती करतोय, तुम्ही जेव्हा मैदानाकडे येत आहात तेव्हा सोशल डिस्टन्सचं भान ठेवा आणि मास्कचा पुरेपूर वापर करा. गेट समोर कोणी उभं राहायचं नाही. गेट समोर कोणीही गर्दी करू नये प्लीज. सर्व क्रिकेट रसिकांना आमची नम्रतेची विनंती आहे. यावेळेस बॉल हवेत आहे. मिसटाईम स्ट्रोक, मात्र नो मॅन्स लँडमध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. त्या ठिकाणी विकेट किपर आणि गोलंदाज दोघे प्रयत्न करत होते, मात्र दोघांच्या आवाक्या बाहेर बॉल होता. आणि आता मात्र अकाउंट ओपन होत आहे बॅट्समन राजचं, त्याचप्रमाणे आहे एकविरा सावध संघाचं. तर आतापर्यंत जे 4 सामने आपण आज खेळलेले आहेत, याआधी त्या 4 सामन्यांमध्ये 2 सामन्यांमध्ये चेस करणारे संघ जिंकलेत, 2 सामन्यांमध्ये डिफेंड करणारे संघ जिंकलेत. आणि जेव्हा जेव्हा 40पेक्षा जास्त धावसंख्या उभारण्यात आलेली आहे तेव्हा मात्र त्या धावा चेस झालेल्या नाहीत. या मॅचमध्ये देखील परिस्थिती काही वेगळी दिसत नाही आहे. 47 धावांचं टार्गेट आहे आणि वारंवार निर्धाव चेंडूंची फेक केली जाते गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून. फक्त पहिला बॉल कमजोर होता फुलटॉस, मात्र त्या चेंडूवर विकेट मिळवली. झेलचितच्या रूपात बाद झाला रुपेश. आणि त्यानंतर आपण पाहतोय की पूर्णपणे संघ बॅकफुटला दिसतोय. आई एकविरा सावध. चांगले स्ट्रोक्स फलंदाजांना खेळावे लागणार आहेत. यावेळेस वरची कडा लागली. एज अँड टेकन. बॅट्समन इज आउट. चेंडूच्या मेरिटवर जास्त फलंदाजी पाहायला मिळत नाहीये.
चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचाच कुठेतरी भुर्दंड भोगावा लागतो या पहिल्या षटकामध्ये. आई एकविरा सावध संघाला पूर्णपणे बॅकफुटला आहे सध्या सावध संघ. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव, 2 गडी तब्बल बाद झालेत. रुपेश शून्यावर बाद झाला, त्यानंतर अजयने देखील खातं उघडलं नाही. राज खेळतोय 1 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा सामना केलाय. उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती जी डावाच्या सुरुवातीला 11.75 प्रतिषटक होती ती आता मात्र आपण पाहतोय की 15.33 ची झालेली आहे. म्हणजे आता प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागणार आहेत विजयासाठी. खूप चांगले स्ट्रोक्स या ठिकाणी खेळावे लागतील आई एकविरा सावध संघाच्या फलंदाजांना. नवीन बॅट्समन स्वतः संघनायक सावध टीमच्या माध्यमातून संदीप खेळपट्टीवर आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला सध्या आहे राज, जो सलामीला आला होता, मात्र भरपूर स्ट्रगल तो देखील करताना दिसतोय. पॉवर प्लेची समाप्ती झाली. नवीन षटकाला सुरुवात करतोय संघनायक राहुल. यावेळेस चांगला फटका लॉफ्ट केलाय, बॉल वाईडिश लॉंग ऑनला, फिल्डर तैनात, सुरेख झेल टिपला जातोय अल्पेशच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. अविनाश फिल्डर होता काऊ कॉर्नर रिजनमध्ये, त्याने हा झेल समाप्त केलाय. खूप चांगलं अँटिसिपेशन आणि सुरक्षित हातांची जोडी देखील पाहायला मिळालेली आहे. तर खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये सध्या तरी आपल्याला या मॅचमध्ये आघाडीवर दिसतोय आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे संघ. खूप छान कामगिरी या संघाच्या माध्यमातून. तिसरा धक्का लागलाय आई एकविरा सावध संघाला फक्त 1 या धावसंख्येवर. अतिशय बिकट परिस्थिती, अक्षरशः घसरगुंडी उडताना दिसते 47 धावांचा पाठलाग करत असताना या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये आई एकविरा सावध संघाची. फलंदाज बाद झालाय राज, नवीन बॅट्समन वैभव आलाय. दोन्हीही नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत. पुढचा बॉल घेऊन राहुल. हा बॉल चेंज ऑफ पेस, मात्र लाईनच्या आतमधून हा बॉल निघून गेलाय. फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला नाही. असं वाटलं संदीपला की हा बॉल स्क्वेअर असेल, वाईड असेल, परंतु नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कुठेही दोन्ही संघांमध्ये सामना चालू आहे असं वाटत नाहीये. पूर्णपणे एकतर्फी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांना पलटवार करावा लागणार आहे. यावेळेस पहा आणखी एक स्लोवर डिलिव्हरी, लॉफ्टेड फटका खेळायचा होता, मात्र खूप लवकर बॅट फिरवण्यात आली होती. चेंडूच्या वेगाचा अंदाज नीटसा बांधता आला नाही. एक अंदाज जो बांधला होता तो चुकीचा होता आणि अंदाज बांधूनच बॅट फिरवण्यात आली होती, परंतु स्लोवर बॉल होता. असं वाटलं होतं फलंदाज संदीपला की थोडा वेगानं हा बॉल टाकला गेलाय, परंतु तसं काही नव्हतं. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख गोलंदाजी करत असताना कॅप्टन राहुल अगदी कर्णधार पदाला साजेसा खेळ आज तो करतोय. यावेळेस मात्र मोठा फटका, जेलची संधी आहे अविनाश चेंडूच्या खाली. यावेळेस मात्र जेल झालाय ड्रॉप. चांगला फिल्डर आहे, या अगोदर एक चांगला झेल टिपला होता अविनाशने, मात्र यावेळेस चूक घडली आहे आणि 2 धावा या बॉलवर कंप्लीट केल्या जात आहेत. खरं तर सुरुवातीला थोडंसं मिसजजमेंट झालं, थोडा पुढे गेला आणि नंतर रिअलाइज केले की थोडं मागं जावे लागणार आहे. मागे गेला देखील, परंतु हातातून बॉल निसटला. अगदी सीमारेषी लगत हा झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळत आहेत संदीपला. 2 धावांनी धावसंख्या आता मात्र 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बऱ्याच वेळानंतर धावफलक हालताना दिसतोय. विजयाचं लक्ष आहे 47 धावांचं. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 44 धावांची गरज. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी, लेग ब्रेक बॉल, मात्र नियंत्रण कुठेतरी हरवलेलं दिसलं. दिशाहीन चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. अवांतर धाव मिळते आई एकविरा सावध संघाला. सावध संघाची धावसंख्या आता मात्र 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली. खूपच संथ सुरुवात आणि खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण 3 फलंदाज देखील आघाडीचे बाद झालेले आहेत. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे मिडल ऑर्डरचे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत, वैभव आणि संदीप. पुढचा बॉल. यावेळेस शॉर्ट आर्म पोल, चांगला फटका आहे, टायमिंग चांगलं साधलंय, मात्र चुकीच्या जागेवर हा फटका निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये थोडा आणखी समोर खेळला असता तर जरूर चौकार किंवा षटकार मिळाला असता. टायमिंग अफलातून होतं, परंतु बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बॉल निघून गेलाय ऑन साईडला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त 1 धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. या षटकानंतर फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. स्लोवर बॉल, चांगलं मिश्रण, बॉल तटवलाय शॉर्ट मिड विकेटला. सिंगल कंप्लीट केली जाते बॅट्समन वैभवच्या माध्यमातून. वैभव स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 47 धावांचा पाठलाग केला जात आहे, परंतु अजूनही आपण पाहतोय की सावध संघ बॅकफुटला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर झळकतायत 3 बाद 6. समीकरण इथनं 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 41 धावांची गरज आहे. 12 balls and 41 runs टू गेट.
It's a mammoth equation in front of the batsman of I. Ekvira Sawad. The required rate is mounting up 20.50 runs per over. But it's a game of glorious uncertainties. After all, it's a game of cricket. You never know what will happen. Let's see what's happened. Praveen is the new bowler. Another right arm medium pacer from I. Khandeshwari Pratishthan Bhavale. Glorious atmosphere here at RK Cricket Ground of Amne. This is Sarpanch Cup 2021. Wide delivery to start the over. Not a good start for the bowler. Praveen, the tall man. Not very tall, but he's got decent height. Now 12 balls remain and 40 runs to get. This time he goes for a big one. He was trying to play that pickup shot backward of the square, but wasn't clever idea because there is declared zone backward of the square. You need to play in front of the wickets to get big shots on this particular ground. Next ball, this time fuller length. That's a beauty, a real beauty from Praveen. Good comeback. A bowled wide delivery, and after that a couple of dot deliveries. So equation is getting difficult and difficult for I. Ekvira Sawad team. 10 balls and now they need another 40 runs to win. 4 runs per ball, and that's the average. This time slight loose delivery. It's a wide. Equation comes down to 10 deliveries and 39 runs to get. It's a long way to go for I. Ekvira Sawad. They are on the back foot right from the beginning of this match. Only one good over for them in this particular match. That was bowled by Vaibhav, which was the last over in the innings of Bhaval team, in which he conceded only 2 runs this time over the top of mid-wicket. There is protection in the dip. Excellent work by Avinash. It's such a good fielder. Although he has dropped 1 catch, but he's a good fielder. Excellent. Great commitment in the outfield. And just a single on that occasion. Score slowly moves up to 9 runs for the loss of 3 wickets. This time smashed hard, and that's gone all the way. What a great shot by the captain. It's a 6. Look at that in the replay. Ball was coming into the right-hander, slightly short of length, and smashed it off the back foot, pulled away over and deep squarish mid-wicket for a 6. First big hit from the captain, Sandeep. Score moves up to now 15 runs. They need another 32 runs to win in remaining 8 deliveries. Goes for a big one once again, but that's a great delivery. Full length outside the off stump, and batsman beaten completely. Good comeback delivery once again by Praveen Kenny. 7 balls and 32 runs to get. They need 4s and 6s. South team needs lusty blows at this stage. Nicely driven, but straight to the fielder. Good work in the 30-yard circle. Just a single on that occasion, and that marks end of the 3rd over. It's 16 for the loss of 3 wickets. 16 धावा 3 गडी बाद अशी धावसंख्या. शेवटच्या षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता आई एकविरा सावध संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धावा आली होती आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा राहुलने खर्च केल्या. अविनाशनं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. प्रवीणचं षटक थोडंसं महागडं त्या तुलनेनं, परंतु सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर तेवढं जास्त महागडं षटक म्हणता येणार नाही. चांगली गोलंदाजी केली. एक षटकार लागल्यानंतर देखील त्यांनी फक्त 10 धावा खर्च केल्या आणि आता समीकरण फारच खडतर झालंय. 6 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आहे. म्हणजेच प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळावा लागणार आहे फलंदाज संदीप आणि वैभव यांना. शेवटच्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज प्रशांत. भरपूर धावा आहेत प्रशांतकडे वाचवण्यासाठी. षटकातील पहिला बॉल अकोटप्प्याचा बॉल आहे. पुल केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून षटकार.
या किनाऱ्याला पाणी पडतंय घराने किनाऱ्याला थँक्यू डीजे. भरपूर कमी बाउन्स असलेला हा शॉर्ट पिच बॉल होता, मात्र काय लवकर लेंथ पिक केली आणि अगदी बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. संदीपच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय. कर्णधार निश्चितच प्रयत्न करताना दिसतोय, मात्र निर्धाव चेंडू भरपूर पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच आव्हान खडतर झालेलं आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. सामना मात्र अजूनही संपलेला नाही, काही घडू शकतं. पुढचा बॉल हो, यावेळेस पुन्हा एकदा पुल करायचा होता, मात्र थोडासा एक्स्ट्रा बाउन्स बीट झालाय फलंदाज. खरं तर हा बॉल देखील योग्य होता पुल शॉट लगावण्यासाठी, कारण आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता, त्यामुळेच फलंदाजाला होलकावणी देऊन बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातात. 4 चेंडू आणि विजयासाठी आता 25 धावांची आवश्यकता. चेझिंग कंपल्सरी असा महत्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका, बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला, फिल्डर आहे, चांगला प्रयत्न विदेशच्या माध्यमातून. झेल ड्रॉप झालाय, परंतु निश्चितच काही धावांचं संरक्षण त्याने केलेलं आहे. 6 धावा त्याने वाचवलेल्या आहेत, कारण फलंदाजांनी एकही धाव घेतली नाही. फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली विदेशच्या माध्यमातून. याआधी देखील एक चांगला झेल त्याने टिपला होता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केलाय. दिस इज गोइंग 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 अँड गॉन आउट ऑफ द पार्क. इट्स अ 6. खरं तर षटकार येत आहेत मागच्या षटकापासून, मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये जर अशा प्रकारचे फटके सलामीच्या फलंदाजांनी किंवा टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी खेळले असते तर हा सामना फार रंगतदार अवस्थेत आपल्याला जाताना दिसला असता, परंतु आता फार उशीर झालाय. हा षटकार म्हणजेच परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. थोडं अगोदर हे षटकार येणं गरजेचं होतं, परंतु तरी देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना संदीप आणि दाखवून देत आहे की त्याच्यामध्ये देखील भरपूर दम आहे. आणखी एक मोठा फटका, वायडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. 6 मोर. थँक्यू डीजे. पहा सामना किती जवळ आलेला आहे. 1 चेंडू आणि 13 धावा. खरं तर औपचारिकता शिल्लक आहे, परंतु जे डॉट चेंडू अगोदर खेळले ते खेळले नसते तर कदाचित रिझल्ट वेगळा पाहायला मिळाला असता. फोर्सिंग स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, बॉल ट्रॅव्हल होतोय एका टप्प्याच्या साहाय्यानं सीमारेषा पार. 4 धावा मिळत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आई एकविरा सावध संघ सरपंच चषकाच्या बाहेर. सामना जिंकलाय आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे संघानं. अवघ्या 8 धावांनी हा विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे. मात्र विजय हा विजय असतो, तो कितीही धावांनी होऊ दे, विजयी होणं महत्वाचं आहे आणि हा सामना जिंकलेला आहे मात्र आई खंडेश्वरी भावाळे संघानं. हार्ड लक आई एकविरा सावध, स्पेशली कॅप्टन संदीप. खूप चांगला खेळ तुम्ही देखील केला. प्रेक्षकांची निश्चितच मनं जिंकली. शेवटच्या षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे.